टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली स्टँडर्ड थर्ड सब्जेक्ट इंग्लिश बालभारती चॅप्टर 5 द स्टोरी ऑफ सिंदबाद द सेलर. Welcome children. Today we will start our English session with a wonderful lesson, the story of the Sindbad the sailor. Sindbad stayed there for a few days. सिंदबाद त्या बेटावर बरेच दिवस राहिला. लर्निंग अ लॉट फ्रॉम द किंग अँड द पीपल ऑन द आयलँड. आणि त्या बेटावरच्या लोकांकडून राजांकडून तो खूप काही शिकला. अँड इन टर्न टेलिंग देम अबाउट द अदर सिटीज अँड पोर्ट्स दॅट ही सिंदबाद स्टेड देअर फॉर अ फ्यू डेज. सिंदबाद येथे बरेच दिवस राहिला. लर्निंग अ लॉट फ्रॉम द किंग अँड द पीपल ऑन द आयलँड. तिथल्या लोकांकडून राजाकडून तो बरंच काही शिकला. अँड इन टर्न टेलिंग देम अबाउट द अदर सिटीज अँड पोर्ट्स दॅट ही हॅड विजिटेड. आणि त्याने भेटी दिलेले शहरे बंदर याविषयी त्याने त्या लोकांना माहिती सांगितली. Sindbad often made inquiries about any ship coming from or going to Baghdad, but no such ship ever come to that port. सिंदबाद त्या बेटावर वेळोवेळी चौकशी करायचा बगदादला येणाऱ्या जहाजांची व जाणाऱ्यांची, पण अद्याप ही कोणतंही आलं नव्हतं. वन डे आणि एके दिवशी अ शिप अराइव्ड एट द आयलँड विथ अ लॉट ऑफ मर्चंडाईज. आणि एके दिवशी त्या बंदरावर सामान घेऊन आलेलं जहाज आले. सिंदबाद वाज एट द की. सिंदबाद देखील त्या ठिकाणी होता. वेन द कार्गो फ्रॉम दॅट शिप वाज बिईंग अनलोडेड. आणि त्या मालवाहू जहाजावर सामान बघितलेलं होतं आणि आता ते उतरत होते. ही वाज सरप्राईज टू सी दॅट हिज ओन नेम वाज मार्क्ड ऑन some of the boxes. Then he went to see the captain of the ship. त्याने बघितलं की त्या बॉक्सवर म्हणजे खोक्यावर त्याचं नाव लिहिलेलं होतं, म्हणून तो जहाजावरच्या कॅप्टनला भेटण्यासाठी गेला. एट फर्स्ट द कॅप्टन could not believe that it was the same Sindbad that they had seen drowning in the sea. त्याला विश्वास बसत नव्हता की सिंदबाद त्याच्या समोर जिवंत उभा आहे. त्याला वाटत होतं की तो बुडाला. सिंदबाद समुद्रात बुडाला आहे असे त्याला वाटतं. वेन सिंदबाद स्पोक टू हिम फेस टू फेस ही रिकॉग्नाइज्ड हिम. जेव्हा तो समोरासमोर बोलला तेव्हा त्याला ओळख पटली. ही वाज ओव्हरजाईड टू सी सिंदबाद अलाइव्ह. त्याला खूपच आनंद झाला तो जिवंत असल्याचा. ही गेव हिम बॅक ऑल हिज मर्चंडाईज. आणि त्याने सगळं सामान त्याला देऊन टाकले. सिंदबादचे जहाजावर असलेले सगळं सामान वस्तू माल कॅप्टनने सिंदबादला परत दिले. त्यामुळे सिंदबाद देखील खूपच आनंदित होता. त्याच्या वस्तू मिळाल्यामुळे सिंदबाद खुश होता. सिंदबादने आता परत जायची तयारी केली. फ्रॉम द गुड्स दॅट ही थस गॉट बॅक. सिंदबादला त्याचे सगळे सामान आणि माल मिळाला. सिंदबाद प्रेझेंटेड द मोस्ट व्हॅल्युएबल आयटम्स टू द किंग ऑफ द आयलँड. आणि सिंदबादने त्याच्याजवळ असलेल्या मौल्यवान किमती वस्तू त्या बेटावरच्या राजाला भेट दिल्या. सेईंग आणि म्हणाला, प्लीज एक्सेप्ट धीस. यांचा स्वीकार करा युअर मॅजेस्टी. महाराज, या वस्तूंचा तुम्ही स्वीकार करा. यू हॅव बीन व्हेरी काइंड अँड व्हेरी जनरस टू मी. तुम्ही माझ्याबद्दल खूपच दयाळूपणाने आणि
उमदेपणाने वागला आहे. द किंग वॉज प्लीज्ड. राजा खुश झाला. ही टू गेव सिंदबाद मेनी व्हॅल्युएबल गिफ्ट्स वेन सिंदबाद लेफ्ट द आयलँड विथ द मर्चंट शिप. आणि राजाने देखील सिंदबादला मौल्यवान वस्तू भेट दिल्या जेव्हा तो आपल्या मालवाहू जहाजाबरोबर परत आपल्या शहरात जात होता. इफ यू वांट टू नो what happened to Sindbad afterwards, you have to read the rest of the story of his fantastic voyages. आणि तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर सिंदबादच्या विलक्षण अशा गोष्टी वाचा, विलक्षण प्रवासाच्या गोष्टी वाचा. खूपच रंजक गोष्टी आहेत. पुस्तक मिळवा आणि वाचा. थँक्यू.